तुम्हाला माहिती आहे की भूमिका ही हिंदी विरुद्ध नव्हती, हिंदीच्या सक्ती विरुद्ध होती, पण प्रत्येक मराठी कलाकार ही जबाबदारी जाणून त्याच्या जबाबदारीने काम करतोय आणि जिथे व्यक्तिगत होतोच आहे। तर अभिनेता सिद्धार्थ जाधव आपल्याशी जोडला गेलेला आहे। सिद्धार्थ, आज या कार्यक्रमाला आलेला आहेस, मराठीचा विजय म्हणून विजयी सोहळा आहे, हा विजयी मेळावा असल्याचं म्हटलं जात आहे, तुझं काय भावना आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं? मी प्रचंड उत्सुक आहे ह्या कार्यक्रमाला यायला। मी भरत सर किंवा तेजस्विनी आम्ही हे विचार ऐकायला चालू आहे की आज नक्की साहेब काय बोलणार आहेत आणि ती उत्सुकता आहेच, जी तुला आहे तीच मला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठीच्या मुद्द्यावर मराठी अभिनेत्यांनी सुद्धा भूमिका घेतली नाही अशी ओरड किंवा अशी चर्चा झालेली आहे, तर याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? लोक कचरतात, घाबरतात की नेमकं काय? नाही, असं नाही आहे। प्रत्येक मराठी कलाकारांनी आपापली भूमिका मांडलेली आहे, म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचली नाही ती मला माहित नाही, पण प्रत्येक समाज माध्यमातून असेल किंवा तुमच्या माध्यमातून प्रत्येकाने भूमिका घेतली आणि तुम्हाला माहिती आहे की भूमिका ही हिंदी विरुद्ध नव्हती, हिंदीच्या सक्ती विरुद्ध होती आणि ते झालेलं आहे। त्यामुळे मराठी कलाकारांना टार्गेट करणं थोडंसं मला पण असं वाटतं की मग तुम्ही बाकीच्यांना नाही विचारत, तुम्ही फक्त मराठी कलाकारांना विचारता, पण प्रत्येक मराठी कलाकार ही जबाबदारी जाणून त्याच्या जबाबदारीने काम करतोय आणि जिथे व्यक्तिगत होतोच आहे। मराठीच्या मुद्द्यावर दोन नेते एकत्र येत आहेत, काय वाटतं तुला की याच्याने मराठीसाठी एकंदरीतच मराठी संस्कृती, मराठी पिक्चर्स, नाटक या सगळ्यांसाठी न्याय मिळू शकेल का? एक वेगळी मोहीम उभी राहू शकेल? प्रचंड उत्सुक आहे ऐकायला आणि त्याच्यासाठीच मी आहे, ऐकूया।